राज्य नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथून जिल्हाधिकारी आशिष शेरेकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी 300 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय। आमदार सुलभाताई खोडके यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, उपवन संरक्षक अर्जुना केआर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री येरेकर यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांची माहिती, त्यांची चालू कामे, सद्यस्थिती तसेच भविष्यकालीन नियोजनाबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादरीकरणाद्वारे सविस्तर दिली आहे। अमरावती जिल्ह्यात 14 तालुके आहेत। यामुळे विकास कामांसाठी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विकास कामांसाठी जिल्ह्याला अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे। सन 2025-26 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यानुसार 527 कोटी रुपयांचे विकास कामे सुरू आहेत। सन 2026-27 साठी 434.71 कोटी रुपयांचे स्पिलिंग दिले आहेत। त्यानुसार आराखड्याचं काम करण्यात आलंय, परंतु यामध्ये अतिरिक्त 300 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचं श्री येरेकर यांनी यावेळी मागणी केली आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी तालुका हा घटक महत्त्वपूर्ण आहे। जिल्ह्यातील लोकसंख्या, तालुक्यातील संख्या, भौगोलिक क्षेत्रफळ याचा विचार करून अतिरिक्त निधीच्या आवश्यकतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली आहे। मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक उत्तम काम करण्यास निधीची कमतरता पडणार नसल्याचा विश्वास श्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय। जिल्हाधिकारी श्री येरेकर यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये वाढीव निधी प्राप्त होणार आहे। यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकास कामांना आता नवी उभारी मिळणार आहे। यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याकडे आमदार श्रीमती खोडके यांनी सन 2026-27 साठी मनपा अंतर्गत विविध विकास कामांसाठी 100 कोटी रुपये अतिरिक्त निधीची विशेष मागणी केली आहे। जिल्ह्यामध्ये मनपाच्या 63 शाळा आहेत। मनपा शाळेच्या दुरुस्ती व देखभालीसाठी जिल्हा नियोजन समिती आराखड्यात नवीन लेखाशीर्ष समाविष्ट करण्याबाबतची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय।